तर कल्पना करा की सकाळ सकाळी तुम्ही छान रेडी झालेला आहात आणि तुमच्या ऑफिसच्या दिशेने, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने तुम्ही जाणार आहात आणि जाताना वाटेवरती तुमच्यासाठी छान असे फुलांचे घडे नाही तर तुमच्यासाठी लोक दगड घेऊन उभारलेली आहेत, शेण घेऊन उभारलेली आहेत आणि तुमच्या करिअरच्या दिशेला जाताना, तुमच्या स्वप्नांच्या दिशेला जाताना तुमच्यासाठी अडथळे जे आहेत ना तर ते निर्माण झालेले आहेत. तर या सगळ्याची फक्त कल्पनाच आपल्यासाठी किती जास्त वेदनादायक आहे. आणि 180 वर्षापूर्वी एक अशी स्त्री होती जिने या वेदना सहन केल्या आणि फक्त सहन केला नाही तर यातून तिने इतिहास रचला. आज मी स्वतःला एक सेल्फ इंडिपेंडंट स्त्री म्हणून एक टॅग लावलेला आहे. अशा शेकडो, हजारो, लाखो महिला आहेत आपल्या देशामध्ये ज्यांनी स्वतःला इंडिपेंडेंट महिला म्हणून टॅग लावलेला आहे. छान पद्धतीने आपण लिहितो, वाचतो आणि ते फक्त आणि फक्त या स्त्रीमुळे. आणि या स्त्रीचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आज 10 मार्च आहे तर त्यांची पुण्यतिथी आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी त्यांना अभिवादन करून करते, कारण आज आपण महिला ज्या कोणी आहोत तर त्या फक्त आणि फक्त या स्त्रीमुळे आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजच्या आधुनिक जगातील स्त्रीच्या काय काय समस्या आहेत आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्याच्यावरती कोणते उपाय जे आहेत ना तर ते आपल्याला ऑलरेडी सांगून ठेवलेले आहेत. तर सगळ्यात पहिला सुरू करूयात आपला प्रॉब्लेम नंबर 1, जो की आहे लोक काय म्हणतील. ज्यावेळी आपण एखादं नवीन काम चालू करतो, एखादा छोटासा व्यवसाय आपल्याला चालू करायचा असतो, एखादं युट्यूबचं चॅनल आपल्याला चालू करायचं असतं, एखादं ऑनलाईन काम आपण करणार असतो, पण आपण बऱ्याच वेळेला आपली घरची मंडळी काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील किंवा शेजारचे लोक, सोसायटी आपल्याला काय म्हणेल, तर या गोष्टीमध्ये आपण इतकं गुरफटतो ना की काम जे असायचं ते चालू करायचं की नाही. आणि बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट 70 to 80% महिला लोक काय म्हणतील या भीतीने त्यांचं जे काही काम असेल ना तर ते चालू करत नाहीत. तर सावित्रीबाई फुलेंच्या वेळेला जी काही कंडिशन होती, जी काही सिच्युएशन होती ना तर ती याच्याही पेक्षा खूप डिफिकल्ट होती. कारण त्यावेळेला मुलींना शिक्षण देणं हे धर्माच्या विरोधात समजलं जायचं आणि त्यांनी इतकं मोठं स्टेप उचललं. म्हणजे लोक काय म्हणतील हा तर खूप पलीकडचा विषय आहे, पण धर्म किंवा संस्कृती याच्या उलट जाऊन त्यांनी काहीतरी क्रांती जी काय आहे किंवा महिलांच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन बदल जो काय असेल तर हा करण्याचा एक चांगला विचार जो असेल तर तो धरून त्यांनी त्यांची जी काही वाटचाल असेल ना तर ती चालू केली. आणि त्यामुळे मला वाटतं की आजच्या आधुनिक स्त्रीला लोक काय म्हणतील तर हा जो प्रश्न आहे ना तर सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्याशी जर आपण आपलं आयुष्य रिलेट केलं ना तर आपला प्रॉब्लेम खूप म्हणजे खूप छोटा आहे. आणि त्यामुळे आपल्याला लोक काय म्हणतील याला डील करून व्यवस्थित पद्धतीने हाताळून आपलं जे काही काम असेल ना तर ते चालू करायला हवं. आज आपल्यावरती बाहेर जाताना कोणीही दगड मारत नाही किंवा कोणीही शेण फेकत नाही. फक्त काही लोक बोलतात आणि तेही त्यांच्यात बोलतात. ओके. आणि हा विचार करून आपण आपली स्वप्न, आपण आपलं काम जे असेल ना तर ते थांबवतो. तर आजच्या स्त्रीला कुठेतरी हे समजून घेण्याची गरज आहे की आपली स्वप्न, आपलं ध्येय जे असेल तर ते आपण ठरवायचं आणि त्या दिशेने वाटचाल जी असेल तर ती आपण करायची. आपल्या वाटेमध्ये जे काही अडथळे येतील तर ते ऑटोमॅटिकली दूर होऊन जातील. आजच्या आधुनिक स्त्रीचा प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे तर तो आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स. तर भरपूर महिला म्हणतात की माझं चांगलं शिक्षण झालेलं नाही आहे किंवा आजची जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे तर ती मला शिकता येत नाही आहे किंवा मला ती समजत नाही आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही. म्हणजे भरपूर पायवाटा जी असेल ना तर ती काढते स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने जे असेल ना तर ते जायला. तर सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत जर तुम्ही म्हणायला गेलात तर सावित्रीबाई फुले लहान असताना कुठल्याही शाळेत गेल्या नव्हत्या. त्यांचं संपूर्ण शिक्षण जे काय आहे तर ते त्यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले तर यांच्याकडून जे आहे ना तर ते घेतलेलं आहे. हळूहळू त्यांनी घरामध्ये शिक्षण घेतलं कारण त्यांना त्याची आवड होती आणि काहीतरी क्रांती जी आहे समाजामध्ये, सोसायटीमध्ये जी आहे तर ती त्यांना बदलायची होती. त्यांचं ध्येय जे होतं ना तर ते निश्चित होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यासाठी हा जो प्रवास होता ना खूप ऑब्स्टॅकल्सनी भरलेला होता, पण तरी सुद्धा तो यशस्वी झाला. आणि शिक्षण हळूहळू त्यांनी घरातून घेतलं आणि हळूहळू त्या पुढे चालत गेल्या आणि कधीही शाळेत न गेलेली स्त्री बनली भारतातील पहिली महिला शिक्षिका. तर कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता आणि म्हणून त्यांनी हा जो स्टेप असेल ना तर तो उचलला. आजच्या महिलांसाठी भरपूर गोष्टी आहेत. आता टेक्नॉलॉजी नाही आहे तर तुमच्याकडे फोन आहे, टीव्ही आहे, कम्प्युटर्स आहेत, भरपूर रिसोर्सेस जे आहेत, भरपूर मटेरियल जे आहे, न्यूजपेपर आहेत, भरपूर गोष्टी तुम्हाला समजतात. आणि कोणीही तुम्हाला असं नाही म्हणत की हे शिकवू नका किंवा ते करू नका किंवा हे शिकवू नका. तर त्यावेळची परिस्थिती भरपूर वेगळी होती, पण तरी सुद्धा त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती मात करत फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स आणि त्यांचं जे काही ध्येय होतं, त्यांचा जो काही फोकस होता तर याच्या बळावरती त्यांनी आजची महिला जी असेल ना तर ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. आणि त्यामुळे आपल्या
आपली जे काही प्रॉब्लेम्स आहेत कॉन्फिडन्सचा, तर तो त्यांच्या प्रॉब्लेम समोर इतकासा पण नाही आहे. त्यामुळे मला कुठेतरी वाटतंय की कॉन्फिडन्स जो आहे ना, तर तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्मतः येत नाही. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट, तर कॉन्फिडन्स का नसतो बरं आपल्यामध्ये? तर बघा, मी कुठेतरी कामाला गेले आणि जर मला एखादी गोष्ट येत नसेल ना, तर माझा कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम जो असेल तर तो होतो. पण जर माझ्यामध्ये ती तयारी असेल, की हे मला काम येत नाही आहे आता, पण हे मी शिकू शकते. ठीक आहे. कारण टेक्नॉलॉजी म्हणजे काय एक रॉकेट सायन्स नाहीये. तर हळू प्रत्येक गोष्ट जी असेल ना, तर ती आपण शिकू शकतो. कुठल्याही फील्डमध्ये असेल. त्यामुळे ज्यावेळी तुमच्या मनामध्ये ही भावना निर्माण होते ना, की मला आता येत नाही आहे, पण हे काम मी शिकू शकते. तर त्यावेळी तुमचा जो काही कॉन्फिडन्स असेल ना, तो एक्स्ट्रीमली हाय होतो. आणि ही जी भावना, शिकण्याची जी काही भावना असेल ना, तर ती तुमच्यामध्ये डेव्हलप करा. ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स जो असेल ना, तो तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. तर आजच्या आधुनिक जगातील महिलेचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे, तर तो म्हणजे स्वतःची आयडेंटिटी, सेल्फ आयडेंटिटी आहे ना, तर ती कुठेतरी लॉस्ट होते, कुठेतरी लूज होते. तर भरपूर महिला बघा, खूप चांगलं शिक्षण झालेलं असतं किंवा लग्नाच्या आधी खूप चांगल्या पदावरती काम केलेलं असतं, पण लग्न झाल्यानंतर घर, कुटुंब, मुलं, जबाबदाऱ्या, भरपूर गोष्टींनी तिचं आयुष्य जे असेल ना, तर ते गुरफटतं. तर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत भरपूर वेळेला ती फक्त आणि फक्त कुटुंबासाठी, घरातल्या माणसांसाठी जे असेल ना, तर ते काम करत असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ती मल्टिपल रोल्स जे असतील ना, तर ते करत असते. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी ती स्वतः कोण होती, तिचे कॅपॅबिलिटीज काय आहेत, ती काय करू शकते. तर भरपूर वेळेला या ज्या गोष्टी असेल ना, तर त्याच्यावरती कुठेतरी विसर पडतो. आणि हा जो विसर पडलेला असतो ना, तर तो कुठेतरी पुन्हा रिफ्रेश करणं आणि करिअर कमबॅक करणं किंवा तू कोण आहेस, तुला काय आवडतात, तुझे छंद काय आहेत, तर या सगळ्या गोष्टी ज्या असेल ना, तर ते समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर आपण स्वतःला, तू कोण आहेस, आपली ओळख काय आहे, आपलं शिक्षण काय झालेलं आहे, आपण कोणते कोणते कॅपॅबिलिटीज, कोणते कोणते ॲबिलिटीज आपल्यामध्ये आहेत, तर हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत जर तुम्ही म्हणायला गेलात ना, तर त्या फक्त एक सोशल रिफॉर्मर नव्हत्या, तर त्या एक टीचर होत्या, तर त्या एक पोएट होत्या, एज्युकेशन ऍक्टिव्हिस्ट होत्या, सोबतच वुमेन राईट्ससाठी त्यांनी लीड केले होते भरपूर जे काही प्रोग्राम्स होते ते. तर मल्टिपल रोल्स त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जे काय होते ना, तर ते प्ले केले होते. तर आज आणि त्याच्यामुळे आज हजारो, लाखो मुलींचं जे काही आयुष्य असेल, स्त्रींचं जे काही आयुष्य असेल आपल्या देशामध्ये जे आहे, तर ते बदललेलं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, की आई असणं महत्वाचं आहे, पत्नी असणं महत्वाचं आहे, सून असणं, मुलगी असणं खूप महत्वाचे रोल्स आहेत. पण आपण स्वतः कोण आहोत, आपल्याला काय आवडतं, स्वतःचे एक सेल्फ आयडेंटिटी असणं तितकंच महत्वाचं आहे. आणि याच्याकडे कुठेतरी आपल्याला स्वतःला लक्ष देणं खूप जास्त महत्वाचं आहे. आजच्या आधुनिक महिलेचा प्रॉब्लेम नंबर 4 आहे, की फिअर ऑफ स्टार्टिंग समथिंग न्यू. म्हणजे काहीतरी नवीन चालू करायचं आहे, काहीतरी जगावेगळं चालू करायचं आहे. तर त्यावेळेला खूप भीती वाटते, की हे मला करता येईल का? याच्यासाठी पुरेसा वेळ मला देता येईल का? आता माझ्याकडे जे नॉलेज आहे, माझं जे शिक्षण आहे, तर ते या कामासाठी सफिशियंट आहे का? तर भरपूर गोष्टी आपल्या मनामध्ये जे असेल, आपल्या डोक्यामध्ये जे असेल, तर ते चालत असतात. आणि भरपूर वेळेला खूप सुंदर प्लॅन्स असतात आपल्या लाईफमध्ये, करिअर कमबॅकचे असतील, व्यवसायाचे असतील, अगदी एखादं युट्यूब चॅनल चालू करण्याचे असतील. पण बऱ्याच वेळेला भीती वाटते, की हे मी करू शकेन का नाही? म्हणजे स्वतःवरचा जो काही कॉन्फिडन्स असेल ना, तर तो कुठेतरी लॉस्ट होतो, की अजून मी रेडी नाही आहे, अजून थोडा वेळ जाऊ देत. एक परफेक्ट टायमिंग जे असेल ना, तर त्याची आपण वाट बघत बसतो. आणि ट्रस्ट मी, ती जी परफेक्ट टायमिंग आहे ना, तर ती आपल्या लाईफमध्ये कधीच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडून भरपूर अपॉर्च्युनिटीज जे असतील ना, तर ते मिस आउट होतात. तर त्यावेळी बघा, सावित्रीबाई फुलेंनी ज्यावेळी शाळा सुरू केली, तर भरपूर समाजाचे जे काही घटक होते, तर त्याच्या विरोधात होते. तर त्यावेळी सुद्धा परफेक्ट, म्हणजे शाळा सुरू करण्यासाठी परफेक्ट टाइम किंवा परफेक्ट मुहूर्त जो काही होता ना, तर तो त्यांच्याकडे नव्हता. तर जो वेळ आहे, जी कंडिशन आहे, जी सिच्युएशन्स आहेत, तर त्यांनी एक्सेप्ट केली. आणि त्यामधूनच त्यांनी त्यांचं जे काही काम होतं, शाळेचं जे काही स्वप्न होतं ना, ते सुरू केलं. जगाच्या पेक्षा काहीतरी वेगळं हे त्यांचं काम होतं. आणि नक्कीच एक छान फोकस त्यांनी ठेवला होता. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या कामामध्ये जे असेल ना, तर ते यशस्वी झाला. आणि आजच्या महिलेला मला हेच सांगायचं आहे, की परफेक्ट टायमिंग, परफेक्ट नॉलेज, परफेक्शनच्या मागे स्पेशली आजच्या आधुनिक महिलांनी, स्पेशली सुपर वुमेन्सनी कधीच धावू नका. तुम्ही जे काम करताय, जितकं नॉलेज तुमच्याकडे आहे, तर ते एखादं काम सुरू करण्यासाठी सफिशियंट आहे. पुढे जाऊन हळूहळू तुम्ही त्या फील्डचा डिटेलमध्ये, खोलमध्ये अभ्यास जो असेल ना, तर तो करू शकताय. पण सुरुवात होणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर आज जर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असत्या, तर त्यांनी आजच्या महिलांना देखील तोच संदेश दिला असता, की शिका,
स्वतःला विकसित करा, स्वतःच्या पायावर जे असेल ना तर ते उभं राहा. कारण जर स्त्री शिकली ना तर संपूर्ण कुटुंबाची जी काही प्रगती असेल ना तर ती होते. त्यामुळे स्त्रीचं शिक्षण आणि स्त्रीने सेल्फ इंडिपेंडेंट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर स्त्री स्ट्रॉंग झाली तर तिचं संपूर्ण कुटुंब जे आहे ना तर ते स्ट्रॉंग करण्याची ताकद, ती कॅपॅसिटी जी काही आहे ना तर ती तिच्यामध्ये असते. त्यामुळे स्त्रीचं स्ट्रॉंग होणं, सक्षम होणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर आज 10 मार्च आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी भरपूर गोष्टी ज्या आहेत ना तर त्या केलेल्या आहेत. भरपूर कष्ट जे असेल ना तर ते काढलेले आहे आणि त्यामुळेच कदाचित आज मी आणि माझ्यासारख्या शेकडो, हजारो, लाखो महिला ज्या आहेत ना तर त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. 10 मार्च आणि त्यांना श्रद्धांजली देण्याचा बेस्ट मार्ग कोणता आहे? तर फक्त सोशल मीडियावरती पोस्ट टाकणे नाही, तर स्वतःला शिक्षित करणे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात, आपलं करिअर जे असेल तर ते बनवण्यासाठी, तर त्या शिकणे. मग ती टेक्नॉलॉजी असेल किंवा भरपूर अशा महिला अजूनही आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा मग वेगवेगळ्या लँग्वेजेस जसं की इंग्लिश असेल, मराठी असेल तर त्यांचं नॉलेज नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकणं खूप जास्त महत्वाचं आहे. सोबतच स्वतःवरती विश्वास ठेवणं की ही गोष्ट मी करू शकते आणि आता जरी करू शकत नाही आहे तरी सुद्धा मी ती शिकते आणि शिकल्यानंतर ती गोष्ट जी असेल ना तर ती मी करू शकते. तर स्वतःवरती विश्वास ठेवणं, कॉन्फिडन्स जो असेल तर तो बिल्ड करणं, स्वतःची ओळख जी असेल ना तर ती निर्माण करणं, स्वतःला स्ट्रॉंग बनवणं सो दॅट आपण जर स्ट्रॉंग असू तर आपलं संपूर्ण कुटुंब जे असेल ना तर ते स्ट्रॉंग असणं. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांसाठी रस्ता जो असेल ना तर तो बनवलेला आहे. आता आपलं काम आहे त्या रस्त्यावरती चालण्याचं आणि आपल्या ध्येयापर्यंत जे असेल ना तर ते पोहोचण्याचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुमचं मत काय आहे तर तेही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू सो मच. बाय.